श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आषाढ अमावस्येला आपल्या पितरांसाठी एक असा दिवा लावायचा आहे. यामुळे तुमच्या 3 पिढ्यांचे जे पितृदोष आहे याने दूर होणार आहे. त्याचबरोबर काही नजर दोष असेल, अडचणी, संकट जे काही आहेत, पितृदोष जो आहे तो याने दूर होणार आहे. तर हा दिवा कुठे लावायचा आहे, कसा लावायचा आहे, त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चातुर्मास सुरू झालेला आहे आणि हा चातुर्मास 4 महिन्यांचा असतो. हा चातुर्मास सुरू झाल्यानंतरची ही पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या साजरी केली जाते. बघा, श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही आषाढ अमावस्या साजरी केली जाते. हिलाच आपण बघा दीप अमावस्या असं देखील म्हटलं जातं, कारण या दिवशी दीपपूजन केलं जातं. अग्नीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवशी आपण दीपपूजन करतो, म्हणून दीप अमावस्या म्हटलं जातं. तर या दिवशी घरातील जे काही सर्व दिवे आहेत, मग अगदी छोटे मोठे समई जे कुठले दिवे असतील ना, ते सर्व दिवे काढून स्वच्छ करून साफ केले जातात आणि नंतर हे दिवे एका चौरंगावर किंवा पाटावर मांडून त्यांची पूजा केली जाते. आणि या दिव्यांची विशेष करून कणकेच्या दिव्यांनी पूजा केली जाते. या कणकेच्या दिव्यांनी या दिव्यांना ओवाळलं जातं. त्यानंतर दिव्यांना हळद कुंकू वाहून फुलं अर्पण करून पूजा केली जाते आणि नंतर नैवेद्य म्हणून गूळ आणि लाह्यांचा नैवेद्य आवर्जून दाखवला जातो. तर त्याचबरोबर अमावस्या ही तिथी पितरांसाठी, त्याचबरोबर दानधर्म करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या दिवशी केलेले उपाय हे जास्ती फलदायी ठरत असतात. त्याचबरोबर आषाढ अमावस्या ही सर्वात मोठी अमावस्या मानली जाते. या दिवशी काही उपाय, काही तोडगे जर केले तर ते नक्कीच फलदायी ठरत असतात. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी चुकूनही परान्न हे घेऊ नये. म्हणजेच काय तर परान्न हे वर्ज्य करावं. हा एक नियम घरात साधा नियमच तयार करून नक्कीच करावा की परान्न हे वर्ज्य करावं. त्यातल्या त्यात बघा, ही आषाढ अमावस्या आहे आणि या आषाढ अमावस्येला आपल्या पितरांसाठी तर्पणविधी, दानधर्मविधी, अगदीच बघा गंगा स्नान. आता बघा, गंगेत जाऊन स्नान करण्याला अधिक महत्त्व असतं, परंतु गंगेत स्नान नाही तर किमान आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल टाकून त्याने जरी आंघोळ केली तरी देखील चालणार आहे. अत्यंत प्रभावी अशी ही मानली जाते. त्यामुळे या दिवशी सायंकाळी एक दिवा लावायचा आहे. आता बघा, सायंकाळी दिवे लागणेला म्हणजेच प्रदोषकाळी, म्हणजेच प्रदोष काळ म्हणजे काय तर सूर्यास्तानंतरची 45 मिनिटे आणि सूर्यास्ताच्या आधीची 45 मिनिटे ही जी वेळ असते ना, तिला प्रदोष काळ म्हटलं जातं. आणि या प्रदोष काळात आपल्या पितरांसाठी एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्याने यमसदनी जाणाऱ्या पितरांना प्रकाशाची वाट मिळते. त्याचबरोबर दिव्याजवळ येणारे जे काही किड्यामुंग्या असतील, काही जीवजंतू असतील, ते हे कण खाऊन तृप्त होतात, म्हणून ते एक प्रकारचे अन्नदान देखील आहे. म्हणून असा दिवा अवश्य लावावा. याने आपले पितर देखील तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. अशा प्रकारचा दिवा बघा, वेगवेगळ्या भागात अगदी वेगवेगळ्या पद्धतीने पितरांसाठी हा दिवा लावला जातो. पण त्यातल्या त्यात बघा, मी एक साधी आणि सोपी तुम्हाला पद्धत सांगणार आहे, जेणेकरून ते सर्वांना शक्य होईल. तर बघा, त्याचबरोबर अशा प्रकारचा दिवा तुम्ही पितृपक्षात देखील असा रोज दिवा लावू शकता. याने खूप फरक पडतो. जर तुम्हाला काही पितृदोषाचा त्रास होत असेल, तुमच्या घरातील बघा कुठलीही शुभ कार्य होत नसतील, तसेच घरातील
मुलगा किंवा मुलीचे लग्न जमत नसेल, काही ना काही अडचणी येत असतील, काही प्रॉब्लेम येत असतील, काही ना काहीतरी प्रॉब्लेम येत असतील आणि लग्न जमलेलं मोडत असेल, त्याचबरोबर घरातील सतत जर आजारपण वाढत असेल, व्यसनीपणा असेल, सर्व काही उपाय करूनही काही फरक पडत नसेल, त्याचबरोबर घरातील मुलामुलींना बघा त्या काही ना काही प्रत्येक गोष्टीत अडचणी येत असतील, त्याचप्रमाणे संतानप्राप्तीसाठी काही प्रॉब्लेम येत असतील, स्वतःचं घर पैसे असूनही स्वतःचं घर होत नसेल, असे जर काही प्रॉब्लेम येत असतील, तर या येणाऱ्या आषाढ अमावस्येला त्याचबरोबर तुम्ही प्रत्येक महिन्यातील अमावस्येला असा हा एक उपाय केला तर त्याचा अतिशय चांगला परिणाम आपल्याला बघायला मिळतो. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक कणकेचा एक दिवा तयार करायचा आहे. हे लक्षात घ्या, या दिवशी आपल्याला दीप अमावस्या असल्या कारणानं दिव्यांची पूजा करायची आहे. त्यासाठी बनवलेला जो दिवा आहे त्यातला दिवा घ्यायचा नाही, त्याचबरोबर ते कणिक देखील त्या दिव्यांची घ्यायची नाही. आपण दिवा पितरांसाठी तयार करत आहोत, तर यासाठी आपल्याला वेगळा एक दिवा तयार करायचा आहे. बघा, त्या कणकेमध्ये काहीही टाकायचं नाही, अगदी पाणी आणि कणिक ही भिजवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही बघा एक दिवा तयार करायचा आहे. मग तुम्ही एकमुखी दिवा केला तरी चालणार आहे, चारमुखी जरी दिवा केला तरी जे तुम्हाला जसा येत असेल तसा तुम्ही हा दिवा तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर या दिव्यामध्ये मोहरीचे तेल टाकायचे आहे. त्यानंतर त्यात 2 वातींची मिळून एक वात तयार करून घ्यायची आहे आणि ती वात देखील त्यामध्ये ठेवायची आहे. नंतर हा दिवा जो आहे तो आपल्या मुख्य दाराच्या बाहेरची जी बाजू आहे, म्हणजेच आपल्या उजव्या हाताची जी बाजू आहे ना, तिथे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. तर हा दिवा बघा डायरेक्ट जमिनीवर ठेवायचा नाही, एखादा कागदाचा किंवा अगदी पुठ्ठ्याचा तुकडा घेतला किंवा तरी चालणार आहे, त्यावर हा दिवा ठेवायचा आहे. डायरेक्ट जमिनीवर ठेवायचा नाही, हे मात्र लक्षात घ्या. त्याला काहीतरी आसन द्यायचं आहे आणि त्यावर हा दिवा ठेवायचा आहे. आता बघा, तुम्ही एकमुखी जर दिवा केला असेल तर या दिव्याचं तोंड हे दक्षिणेकडे करून हा दिवा आपल्याला पितरांचे स्मरण करून प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर या दिव्याजवळ तुम्ही जर थोडंसं पेल्यात पाणी जरी ठेवू शकलात ना तरी अतिशय उत्तम. त्यानंतर दक्षिण दिशेकडे तोंड करून दिव्याला नमस्कार तुम्ही करायचा आहे, पितरांना स्मरण करून नमस्कार करायचा आहे. आपल्या नित्यसेवेच्या बघा पुस्तकात पितृस्तुती आहे, ती देखील तुम्ही पठण केली तरी चालू शकतं, किंवा नाहीच तर तुम्ही गुगलवर सर्च केलं तरी देखील तुम्हाला मिळून जाईल, ती देखील तुम्ही पठण करू शकता. त्याचबरोबर नाहीच काही तर बघा, फक्त हात जोडून तुम्ही प्रार्थना केली, त्यांचे स्मरण करायचं आहे पितरांचं आणि हात जोडून नमस्कार केला तरी पुरेसा आहे. तुमच्या घरात काही समस्या असतील, काही अडचणी जर असतील तर त्या पितरांना सांगून त्या कमी होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. या समस्येमधून बाहेर पडण्याचा मार्ग नक्कीच मिळतो. अत्यंत प्रभावी हा असा उपाय आहे. त्यानंतर हा जो दिवा आहे तो रात्रभर तसाच तिथेच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला हा दिवा जो आहे तो एखाद्या झाडाजवळ तुम्ही नेऊन ठेवू शकता. त्यानंतर जे पाणी जर तुम्ही ठेवलं तर ते पाणी जे आहे ते तुळस सोडून कुठल्याही झाडाला तुम्ही घालू शकता. अशा प्रकारे आपल्या पितरांसाठी असा एक दिवा लावायचा आहे. या दिव्यात त्यांची ज्योत मात्र हे लक्षात घ्या, त्याची ज्योत ही दक्षिण दिशेला करूनच हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही जर चौमुखी दिवा केला असेल तर अर्थातच एक दिव्याची जी ज्योत आहे ती तुमची दक्षिण दिशेकडे होणार आहे. आपल्या पितरांसाठी अवश्य असा हा दिवा लावायचा आहे. याने 3 पिढ्यांचे पितृदोष आहे ते दूर होणार आहे. त्याचबरोबर काही अडचणी असतील, काही नजरदोष असेल, अडचणी, संकट ते सर्व दूर होणार आहे आणि पितरांचा आशीर्वाद मिळणार आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.